आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर भारतामधील गॅस पुरवठ्यावरती खरं तर बंधन आली होती आणि याचा थेट फटका भारतातील गॅस व्यवस्थेवर होताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की घरगुती गॅस सुरळीत व्हावा यासाठी जे व्यवसाय गॅस आहे त्यांच्यावरती बंधन आणली होती. आता थेट हेच व्यवसाय गॅसच्या ज्या किमती आहेत त्या सध्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच फटका कुठेतरी हॉटेल व्यवसाय होताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं. मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये ठिकाणी पाहतो की सध्या जे छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना कुठेतरी जे व्यवसाय गॅस आहे ते मिळत नव्हते. आता कुठेतरी ह्या गॅसच्या किमती आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती खरं तर अडचणींचा सामना यांना करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत थेट हॉटेल व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. मला सांगी सध्या रात्रीपासून गॅसचा दर वाढलेला आहे. एकंदरीत कशा प्रकारे सध्या किमती असतील आणि कसा व्यवसाय पहिलाच कमर्शियल गॅस एकतर भेटत नव्हता आणि आता कुठं चालू होणार त्याच्यात त्यांनी सरकारने दर वाढवलेत. त्याच्यामुळे याचा परिणाम थेट ग्राहकांना होणार आहेत. कारण कच्च्या मालाचे रेट वाढल्यामुळे आम्ही मालाचे पण रेट वाढवणार आहेत, नाश्त्याचे वगैरे सगळ्यांचे रेट वाढवणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा परिणाम ग्राहकांना थेट बसू शकतो, ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते. याचा परिणाम ग्राहक कमी ग्राहकांचे प्रमाण कमी होईल असं मला वाटतंय. ज्या पद्धतीने पाहिले खरं तर आखाती देशामध्ये युद्ध सुरू होतं, युद्धानंतर काय तुम्हाला एकंदरीत व्यावसायिक सिलेंडरवरती परिणाम जाणवत होता? परिणाम तर युद्धाच्या काळामध्ये मी तर डिझेल भट्टीचा पर्याय निवडला होता. त्याच्यावरतीच माझं हॉटेल चालू होतं. व्यवसाय पण कमी झाला आणि आता गॅसचे रेट वाढल्यामुळं अजून त्याचा परिणाम म्हणजे आम्हा हॉटेल व्यावसायिकांना पण भोगायला लागणार आहे आणि ग्राहकांना पण त्याचा परिणाम भोगायला लागणार आहे. त्यामुळे सरकारने ही फार मोठी चुकी केली की एवढे रेट वाढवले. एकंदरीत कुठेतरी गॅसचा वापर कमी करावा यासाठी सरकारचा निर्णय असावा का? असं मला वाटतंय. कारण एवढे रेट वाढवणं म्हणजे खूप कठीण झाले. म्हणजे आताच्या काळामध्ये एवढे रेट वाढलेत, खूप कठीण झाले व्यवसाय करणं आणि सर्वसामान्य व्यावसायिक जे आहेत त्यांना तर हे फारच कठीण होणार आहेत. मात्र एकंदरीत जर 993 रुपयांनी गॅसची दरवाढ झाली असेल तर पुढचा व्यवसाय तुम्ही कसा करसाल? मी गॅसचे प्रमाण कमी करणार आहे आणि टोटल मी माझा व्यवसाय डिझेल भट्टीवर चालू ठेवणार आहे. गॅसचं प्रमाण एकदम आणि ऑलरेडी इथले जे गॅसवाले आहेत त्यांनी पण पुरवठा पहिला आम्हाला कमीच केला होता कमर्शियल गॅसचा आणि त्याच्यामध्ये त्यात आम्हाला काही जमतच नव्हतं. कमी प्रमाणात गॅस मिळत होता. त्यामुळे आम्ही त्याला डिझेल भट्टीच पर्याय निवडला आणि इथून पुढे मला वाटतं तोच पर्याय चालू राहणार. मी गॅसचं प्रमाण पूर्णपणे कमी करणार आहे. कारण एवढ्या रेटमध्ये आम्हाला व्यावसायिकांना अजिबात परवडणारं नाही हे नक्की. ज्यामध्ये पाहिले की खरं तर गॅसची दरवाढ झालेली आहे आणि ह्या दरामध्ये गॅस घेणं हॉटेल व्यावसायिकांना परवडणार आहे आणि याचाच जे थेट फटका आहे तो ग्राहकांना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अभिषेक मी सुनील TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.